आयशर ट्रकच्या धडकेत मंदिरात दर्शनासाठी निघालेली वृद्ध महिलेचा मृत्यू। बडी मंदिर चौफुली येथे दुपारी 2 वाजता राधाबाई रामभाऊ गायकवाड वय 70 वर्ष ही वृद्ध महिला दर्शनासाठी बडी मंदिरात जात असताना बडी मंदिर चौफुली येथे रस्ता ओलांडताना धुळे येथून मुंबईकडे आयशर गाडी क्रमांक MH-OULQ 9713 यांनी जोरात धडक दिल्याने महिलेच्या डोक्यावर अंगावर मार लागल्याने जागेवर गंभीर जखमी झाली। नागरिकांनी वृद्ध महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यासाठी आणले असता सदर महिलेला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले। आयशर ड्रायव्हर गाडी सोडून आयशर ड्रायव्हरने पळ काढला होता। बडी मंदिर चौफुली येथे मोठ्या संख्येने अपघाताची संख्या वाढलेली आहे, त्यामुळे वारंवार होणारे अपघात कसे कमी होतील या पोलिसांनी याची दखल घ्यावी असे नागरिकांकडून मागणी होत आहे। आमच्या हनुमाननगर बडी मंदिर चौक मुंबई आग्रा रोड परिसरातील राधाबाई रामभाऊ गायकवाड या आजी ज्यांना आम्ही लहानपणापासून बघतो, ते आज बळी मंदिराच्या इथे मारवाडी लोकांचा जो प्रसादाचा कार्यक्रम होता तिथं दर्शनासाठी बळी मंदिराच्या इथं जात होते। पण दर्शनाला जात असतानाच बळी मंदिर चौफुली इथं त्यांचा दुर्दैवी अपघात झाला, त्यात त्यांचा मृत्यू झाला। आणि त्यासोबतच अजून 1-2 महिला पण आमच्या कॉलनीतल्याच हनुमाननगरच्याच होत्या। तर त्यांचं आता आम्ही इथं सिव्हिल हॉस्पिटललाच त्यांचं हे मृतदेह घेण्यासाठी आलो। पण मग प्रॉब्लेम फक्त हाच नाही की त्यांचं असं झालं आणि चला विषय संपला। प्रॉब्लेम आणि मेन कारण हे की जे बळी मंदिराची चौफुली, बळी मंदिराचा जो चौक आहे जिथं वारंवार ऍक्सिडेंट घडत राहतात। आता बोलायला गेलं तर मोठे रस्ते झाले, लिंक रोड झालाय, आपला दिंडोरीचा औरंगाबादचा लिंक रोड झालाय। एवढा ट्रॅफिकची वर्दळ असताना तिथं ट्रॅफिकचं नियोजन शून्य आहे, तिथं ट्रॅफिकचं काहीच नियोजन नाहीये। कंटिन्यू ऍक्सिडेंट होत राहता, वारंवार होत राहता। आता ते आमच्या गल्लीतले आम्ही तिथले स्थायिक आहे, आम्ही लहानपणापासून ते चौक बघतोय। जेव्हा 1 तासात 1 गाडी यायची आणि आता 1 तासात 100 गाड्या येतात, पण रस्ता तसाच आहे, वाहतुकीचं काही नियंत्रण नाही। उड्डाण पुलावरनं 2 व्हीलर अलाउड नाहीये, ट्रक खालून अलाउड आहे, वरतून ट्रक अलाउड नाही, वरतून काम चालू राहतं। तर फक्त आमची एवढी एक मागणी, सिग्नल टाकावा त्या ठिकाणी किंवा मग एक भुयारी सबवे काढावा, जेणेकरून पायी जाणाऱ्या वृद्ध लोकांना तिथंच बळी मंदिराला एकदम खेटून राजबिहारी इंटरनॅशनल स्कूल आहे, तिथं आमच्या कॉलनीतले 70% मुलं शिकायला जातात। आता एवढ्या डिस्टन्स मध्ये मुलांच्या शाळेच्या पिरियड मध्ये इतका त्रास राहतो का आमचा अर्धा जीव घरी अर्धा जीव शाळेत राहतो मुलांकडे। तर तिथं शाळा आहे, मंदिर आहे, समाज मंदिर आहे, तिथं शॉपिंग मॉल खोललेले। तर तुम्ही सगळ्या एवढ्या फॅसिलिटीज हायवेच्या जवळ देताय, तर त्यासाठी तुम्ही तिथनं काहीतरी सबवे केला पाहिजे किंवा उड्डाण पूल केलं पाहिजे, ही आमच्या कॉलनीतल्या लोकांची मागणी तिथं बेसिक। तर एवढं सगळ्या त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या आणि अशा वारंवार होणाऱ्या ऍक्सिडेंट मध्ये काही आता जे मृत पावलेले त्याच्या आजी आहे, त्या एकदम घरातल्या आमच्या पीडित आहे, त्या विधवा आहेत, त्यांच्या 2 मुली आमच्या कॉलनीमध्येच त्या धुणे भांडे वगैरे करून त्यांचा उदरनिर्वाह करत होत्या। तर त्यांना न्याय मिळावा आणि हे ऍक्सिडेंटच्या पाठीमागे कोण मेन कारण आहे, ते अपघाताच्या मागे वाहतूक प्रशासन आहे की ते बळी मंदिरात प्रोग्राम ठेवणारे जे 1000 लोक एका ठिकाणी बोलवणारे, ट्रॅफिकचं शून्य नियोजन करणारे ते लोक नियोजन कोण असतील, त्या लोकांनी त्यांची काही जी नुकसान भरपाई त्यांच्या घरच्यांना करून द्यावी, अशी आम्ही कॉलनीतल्या लोकांकडून। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।